मॅरेथॉन पण सुरू आहे, इथे पण गर्दी आपण पाहताय. मुंबईकरांना मोकळ्या मैदानात खेळायला आणि उतरायला आवडत असतं. आपल्याला आठवत असेल आमचं सरकार असताना आम्ही एक संडे स्ट्रीट्स नावाचा कार्यक्रम सुरू केला होता. प्रत्येक वॉर्डमध्ये एक स्ट्रीट आम्ही बंद करायचो, एक रस्ता बंद करायचो आणि तिथे नागरिकांना खेळायला द्यायचो मोकळं. मग जे काही तुम्हाला सायकलिंग करायचं आहे, क्रिकेट खेळायचं आहे, स्ट्रीट क्रिकेट खेळायचं आहे, गल्ली क्रिकेट वगैरे हे सगळं होतं. हे सुरू झालं पाहिजे परत एकदा. मला वाटतं की सरकारने याच्यावर विचार करणं गरजेचं आहे. पुढे असे खेळ जास्त वाढले पाहिजे. इकडे मलखांब पण, इकडे बॉक्सिंग पण आहे. आनंददायी वाटतं तुम्हाला असं? आहेच ना, सगळेच खेळ वाढले पाहिजेत. आणि जेव्हा लोकांना मी पाहतो मैदानामध्ये स्वेट ऑन स्ट्रीट्स करत असताना तर मजा वाटते. आदित्यजी सैफ अली खानवर हल्ला करणारा आरोपी 4 दिवसानंतर अटक झाला. पोलिसांनी आज सांगितलं ते रोहिंग्या मुस्लिम आहेत. कसं पाहता? नाही, ही गंभीर बाब आहे खरं तर. म्हणजे ह्याच्यात आपण ह्या जे काही शोध लागलेला आहे, जर खरोखर ते रोहिंग्या असतील तर केंद्रीय गृहमंत्र्यांना प्रश्न विचारणं गरजेचं आहे. कारण हे त्यांचं फेलियर आहे. जर देशात आपल्या रोहिंग्या येत असतील असे, गेले 10 वर्ष भाजपचं सरकार आहे, तिसरी टर्म सुरू झालेली आहे, बहुमताचं सरकार आहे. आणि हे होत असताना जर दुसऱ्या देशांमधून असे घुसायला लागले, मग केंद्र सरकारची नक्की जबाबदारी काय आहे आणि हे फेलियर आहे का केंद्र सरकारचं, हे देखील आम्हाला सांगणं गरजेचं आहे. कारण ही फारच गंभीर बाब आहे. जर असं खरोखर व्हायला लागलं असेल तर ह्याच्यावर कुठे ना कुठेतरी प्रधानमंत्री महोदयांनी देखील उत्तर देणं गरजेचं आहे. पण इकडे पाहिलं गेलं की एवढी थम्पिंग मेजॉरिटी मिळाल्यानंतर सुद्धा आता पालकमंत्र्यांचा वाद अजूनही सुरूच आहे आणि तिकडे अरेस्ट सुरू आहे. ते ठीक आहे, आता भांडणं तर चालू आहे. त्याच्यात सहपालकमंत्री आता पहिल्यांदा मी ऐकलंय. तर ठीक आहे, खाती फाडून दिलेली आहेत. आता अजून पालकमंत्रीपद पण फाडून दिलेलं आहे, त्याचं विभागणी केली आहे. गंमत जम्मत आपण पाहताय. म्हणजे स्वार्थीपणा किती असावा लोकांमध्ये. बहुमत ईव्हीएमनी दिल्यानंतर देखील स्वार्थीपणा काही जात नाहीये, हे स्पष्ट झालेलं आहे. आणि त्याची याच विभागामध्ये मागच्या 3 दिवसाआधी खूप मोठी आग लागलेली. त्याच्यामध्ये 1000 ते 1500 झाडं जळून राख झालेली. त्याच्यावर ह्याच्या मागे कुठचे बिल्डर आहेत हे पण जरा माहिती काढणं गरजेचं आहे. कारण हे सरकार आपल्याला माहिती आहे बिल्डरांना आश्रय देणार आहे. आणि जर झाडं जळत असतील तर तिथे पुढे काय होणार. म्हणजे जंगल नष्ट करून जंगल नाहीच असं दाखवायचं. आणि मग कधी ना कधी पुढच्या 2-3 वर्षात बिल्डर कोण स्थापित होणार आहे हे पण माहिती लोकांसमोर आली पाहिजे. वारंवार इथे आग लागतात. 3-4 वेळा दिंडोशीमध्ये आगा लागल्या मोठ्या प्रमाणात. पण ह्याच्या मागे कोण आहेत हे देखील आपण माहिती काढणं गरजेचं आहे. आणि ते जे बिल्डर आहेत नंतर बिल्डिंग बांधतात त्यांच्यावर पुढे काही कारवाई होणार आहे का मोकाट सोडणार आहे? तुम्ही काय कराल त्याच्यासाठी? आमचं सरकार असतं तर दाखवलं असतं काय केलं असतं ते. थँक्यू. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.